चला हॅलो हाय नमस्कार, मी मंगल, वेलकम टू माय चॅनल। तर आज मी इथे बनवते आहे खानदेश स्पेशल आमरस पुरणपोळी। हो, तर खानदेशामध्ये पुरणपोळीसोबत आमरस किंवा आमरससोबत ही पुरणपोळीच बनवली जाते। खरंच सांगते, एक नंबर लागते। जेव्हा मी खाल्ली ना तर माझा विश्वास बसत नव्हता। सुरुवातीला मला असं ऑड वाटायचं की पुरणपोळी आणि आमरस, पण जेव्हा मी बनवलं खाल्लं तर खरंच सांगते अप्रतिम लागतं। तर आज आपण बनवूयात आमरस पुरणपोळी। तर त्यासाठी आपल्याला इथे घ्यायचे आहे साधारण अर्धा किलो डाळ। तर मी इथे 2 ओंजळी डाळ घेतलेली आहे, स्वच्छ धुवून त्याला गरजेनुसार पाणी घातलं आणि शिजवण्यासाठी ठेवून दिलं। त्यानंतर इथे कुरडई पापडसुद्धा मी तळून घेत आहे, कारण कुरडई पापड आणि आमरस एक नंबर कॉम्बिनेशन आहे, कारण कुरडई पापडशिवाय आमरस होऊ शकत नाही। तर त्यासाठी मी इथे भरपूर असे कुरडई पापड तळून घेतलेले आहेत। त्यानंतर इकडे आपली डाळसुद्धा बऱ्यापैकी शिजलेली आहे, त्याची हवा काढून घ्यायची। त्याला आपल्याला चाळणीमध्ये असं गाळून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला यस्वार आमटी बनवण्यासाठी जे पाहिजे ते पाणी म्हणजेच येळवण मिळेल ते बाजूला काढून घ्यायचं। त्यानंतर शिजवलेली डाळ त्या कुकरमध्ये घालायची परत। त्यानंतर गरजेनुसार साखर घालायची आहे। तर मी इथे 2 मुठी किंवा 2 ओंजळी डाळ घेतली होती, तर मी तेवढीच साखरसुद्धा घेतलेली आहे। साधारण हे अर्धा किलोच्या प्रमाणात आहे। याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने। आता तुम्ही बघू शकता मस्त याला पाणी सुटल्या गेलेलं आहे। आता हे मिक्सर जारमध्ये घालायचं आणि मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर मी याला थोडंसं थंड होऊ देते, नंतर मिक्सरला बारीक वाटून घेते। त्यानंतर इथे मी रशी किंवा एस्वार बनवण्यासाठी मी इथे मसाला काढून घेतलेला आहे, ज्यामध्ये कांदा घेतलेला आहे। तर हा कांदा आपल्याला पॅनमध्ये घालायचा, थोडंसं तेल घालायचं आणि मस्त खरपूस होईपर्यंत चांगलं परतवून घ्यायचा। त्यामध्ये लवंग, दालचिनी, काळी मिरी, मसाला फूल, खोबरं आणि हिरवी मिरची घालून चांगलं याला खरपूस असं परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर दगडफूल घालायचं, धने, जिरे, खसखस घालायची, लसण, अद्रक आणि सोबत कढीपत्तासुद्धा घालायचा, म्हणजे फ्लेवर छान येतो। हे छान भाजलं गेलं की त्यामध्ये शिजवलेली जी पुरणाची डाळ होती त्यातलीच अर्धी वाटी पुरणाची डाळ घालायची, व्यवस्थित त्याला असं परतवून घ्यायचं आणि मसाला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा। त्यानंतर पुरणपोळीसाठी लागणारं पीठ जे असतं ना ते आपण भिजवून घेऊया। गरजेनुसार पीठ घ्यायचं, अगदी थोडंसं त्यामध्ये मीठ घालायचं आणि ह्याला आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने थोडं पाणी घालायचं आणि अशा पद्धतीचं आपल्याला पीठ इथे भिजवून घ्यायचं आहे। आता ह्या पिठाला तेल आणि थोडंसं पाणी लावायचं आणि असंच झाकून ठेवायचं आपल्याला 15 ते 20 मिनिटं। ह्याने काय होतं की पीठ हे चांगलं फुललं जातं आणि त्याचा चिकटपणा वाढतो। त्यासाठी बऱ्यापैकी असंच पीठ भिजवून घ्यायचं। आता यावर झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया। त्यानंतर आपण इथे पुरण जे मिक्सरमध्ये काढून ठेवलं होतं डाळ, तर ती मी अशी इथे वाटून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता मस्त एकदम फाईन अशी इथे पेस्ट तयार झालेली आहे। तर आता आपण कढईला थोडंसं असं तूप लावून घेऊया आणि त्यामध्ये तयार वाटलेली पुरणाची डाळ घालून घेऊया अशा पद्धतीने। आता हे आपल्याला मस्त हे पुरण चांगलं कोरडं होईपर्यंत किंवा त्याला एक चाचणी येईपर्यंत आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे। चव बॅलन्स करण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं आणि याला आपल्याला 15 ते 20 मिनिटं सारखं असं हलवत राहावं लागणार आहे, जेणेकरून खाली चिटकणार नाही, आपलं पुरण करपणार नाही। तर तुम्ही बघू शकता इथे बऱ्यापैकी आपलं पुरण हे थिक झालेलं आहे, म्हणजे घट्ट झालेलं आहे, गोळा झालेला आहे। तर हे चेक कसं करायचं, सराट्यावरून एक तर खाली नाही पडलं पाहिजे, नाही तर जो सराटा असतो तो पुरणामध्ये असा फसवायचा। जर तो इकडे तिकडे हलला नाही किंवा खाली पडला नाही तर इथे आपलं पुरण हे तयार झालेलं आहे। आता हे पुरण आपण व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं। आता पुन्हा एकदा आपण म्हणजे कणिक भिजवलेली होती पुरणपोळीसाठी ती घेऊया। आता तुम्ही बघू शकता मस्त अशी चिकट वाटते आहे। तर याला पुन्हा असंच तेल पाणी लावत आपल्याला एकदम असं चिकन तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीचं। आता तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आपलं हे पीठ छान मळलं गेलेलं आहे। थोडं पाणी लावत आपल्याला याला असं स्ट्रेच करत हे पीठ भिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीचं। मस्त मऊसूत असं हे पीठ मळलं गेलेलं आहे। पुन्हा आपण याला झाकून ठेवूया। आता आपण इथे यस्वार म्हणजेच रशी तयार करायला घेऊया। तर त्यासाठी कढईमध्ये भरपूर तेल घालायचं, मोहरी घालायची, वाटलेलं मसाला वाटण घालायचं जे आपण भाजून ठेवलेलं होतं, सोबतच थोडासा कढीपत्तासुद्धा घालायचा। तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता तेल छान सुटलं गेलेलं आहे। तर त्यामध्ये आता आपण घालूया हळद, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, लाल मिरची पावडर, थोडासा हिंगसुद्धा घालायचा आहे, फ्लेवर चांगला येतो। त्यानंतर त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। पुन्हा हा मसाला चांगला परतेपर्यंत चांगलं आपल्याला ते परतवून घ्यायचं आहे
अशा पद्धतीने छान तेल सुटल्या गेलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण यामध्ये थोडंसं चव वाढवण्यासाठी अगदी थोडीशी चिंच आणि थोडासा गूळसुद्धा घालूयात। या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा अशी आमटी किंवा रशी तयार करून बघा, खरंच सांगते चव ही दुप्पट होते। तर त्यामध्ये बाजूला काढून ठेवलेलं आपण आता येळवण घालून घेऊया, जे पुरणाच्या डाळीतून निघालेलं होतं। गरजेनुसार पाणी घालायचं, कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 8 ते 10 मिनटं ह्याला आपल्याला चांगलं असं उकळवून घ्यायचं आहे, कारण रशी जितकी उकळल्या जाईल ना तितकीच चवदार लागते। सोबतच आपण थोडंसं भजे बनवण्यासाठी पीठ भिजवून घेऊया। त्यासाठी इथे मी 2 मुठी बेसन घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्याला थोडंसं पाणी घालून घट्टसर असं भिजवून घेतलं। सोबतच त्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडासा खाण्याचा सोडा घालायला मुळीच विसरू नका, भजी एकदम हलकी फुलकी होतात। कांदा घालायचा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालायची, हवं तर जिरे पावडर किंवा तुम्ही ओवासुद्धा त्यामध्ये घालू शकता। आता हे झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया। त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता पुरणसुद्धा आपलं अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे। त्यामध्ये विलायची पावडर घालायची, व्यवस्थित त्याला हाताने असं मिक्स करून घ्यायचं आणि एकजीव झालं, एक गोळा तयार झाला की असं आपल्याला एका भांड्यामध्ये काढून ठेवायचं, जेणेकरून हवा लागून पुरण आपलं कोरडं होणार नाही। आता तुम्ही इकडे बघू शकता रशीसुद्धा छान अशी इकडे उकळल्या गेलेली आहे, तर रशी तयार झालेली आहे। आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। अशा पद्धतीने मस्त सुगंध येतोय। तर अशी आपली रशी तयार झालेली आहे। आता आपण पुन्हा एकदा आपलं पुरणपोळीचं पीठ बघूया। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असं स्ट्रेचेबल असं आपलं इथे पीठ तयार झालेलं आहे। तर एक पिठाचा छोटासा एक गोळा घ्यायचा आहे, कारण असं पीठ भिजवल्याने काय होतं माहिती आहे का, पिठाची जी वरची परत असते ना एकदम पातळ होते आणि पुरणानेच आपली पुरणपोळी ही पिवळी दिसायला लागते, कारण म्हणजे पिठामध्ये आपल्याला हळद वगैरे टाकायचं काम राहत नाही। अगदी छोटासा गोळा घ्यायचा पिठाचा, त्याची वाटी तयार करायची, त्यामध्ये त्याच्या दुप्पट तिप्पटसुद्धा तुम्ही पुरण घातलं ना तरीसुद्धा तुमची पुरणपोळी फुटणार नाही। तुम्ही बिनधास्त तिला कशीही लाटू शकता आणि रंग मात्र हळद घातलेल्या पिठापेक्षाही अतिशय उत्तम आणि सुंदर येतो। कारण माझी आई हमेशा सांगायची की पुरणपोळी जेव्हा बनवतो ना तर पिठामध्ये हळद मुळीच घालायची नाही, पुरणपोळी ही प्रॉपर पुरणानेच तुमची पिवळी दिसली पाहिजे। तर अशा पद्धतीची आपली पुरणपोळी तयार करून घ्यायची आहे आणि तेल किंवा तूप लावून उलटपालट करून खरपूस अशी तव्यावर शेकून घ्यायची आहे। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता एकदम मऊसूत अशी आपली इथे पुरणपोळी तयार झालेली आहे। मस्त फुलल्यासुद्धा गेलेली आहे, रंगसुद्धा बघा तुम्ही किती सुंदर आलेला आहे, मस्त असा नॅचरल हलकासा पिवळा रंग आलेला आहे। तर अशाच पद्धतीने मी इथे सर्व पुरणपोळ्या तयार करून घेते आहे। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीच्या पुरणपोळ्या एकदा खरंच सांगते नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला सुद्धा खूप आवडतील आणि बनवायला अतिशय सोप्या राहतात ह्या पुरणपोळ्या। तर इथे माझ्या सर्व पुरणपोळ्या तयार करून झालेल्या आहेत। तर आता आपण भजे तयार करायला घेऊया। आता हे सर्व मिश्रण एकत्र असं करून घ्यायचं आहे गरम तेलामध्ये, आवडीप्रमाणे आपल्या साईजप्रमाणे आपल्याला इथे भजे त्यामध्ये सोडून घ्यायचे, मस्त खरपूस असे तळून घ्यायचे आहे। एकदम हलके फुलके आपले इथे भजे तयार झालेले आहेत। तर आणि आमरससुद्धा मी अगोदरच तयार करून ठेवलेला होता। तर मस्त इथे आमरस पुरणपोळीचा पाहुणचार तयार झालेला आहे। तर नक्कीच तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। तर आज मी बनवलेली ही पुरणपोळीचा पाहुणचार किंवा आमरस पुरणपोळीचा पाहुणचार तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका। त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। एन्जॉय।